महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता 6 विभागापैकी या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। असं नाही की फक्त एका विभागात झाले आहे। आपला महाराष्ट्रात 6 विभाग आहे। 6 विभागांपैकी 12 जिल्ह्यात पैसे वाटप करण्यात आलेले आहे। 12 असं 36 जिल्ह्यात एकत्र पैसे वाटप होणार आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल, जर मेसेज आलेला नसेल तुम्ही सुद्धा चेक करू शकता। घाबरायचं काही कारण नाही। सर्व महिलांना या योजनेपासून आता 2100 रुपये देण्यात येत आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुम्हाला 2100 रुपये जमा होत आहेत नवीन वर्षापासून। आता 12 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा जाहीर केली शासनाने। ती लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। सर्वात प्रथम जी 2100 रुपये वाटप झाले, पहिला हप्ता असणार आहे जानेवारीचा। तुम्हाला जरी मिळाला असेल तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगा की सर आम्हाला 2100 भेटले आहे। सर्वांनाच 2100 रुपये मिळत आहे, ठीक आहे। पण सर्वात प्रथम आग्रह धरला होता कोणा, उपमुख्यमंत्री म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री, पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह केला होता की आचारसंहिता चालू असताना सर्व महिलांना आम्ही नवीन वर्षापासून 2100 रुपये वाटप करणार। जसं त्यांनी वचन दिलं होतं तसंच आता ते पूर्ण सुद्धा केलेले आहे। सर्व महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्यात आले आणि त्यातूनच एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही अशा महिलांना 11,100 रुपये जमा करण्यात आलेला आहे। आता या महिलांना 11,100 म्हणजे जुलैपासून ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना 11,100, जुलै ऑगस्ट पासून भरला असेल, सप्टेंबर पासून भरला असेल, या 3 महिन्याच्या आत ज्यांनी पैसे भरले असतील त्यांना सर्व एकत्र पैसे जमा करण्यात येत आहे, ठीक आहे। तर काही महिलांना 9,000 मिळाले, तर काही महिलांना 2100 रुपये मिळाले। असं सर्व महिलांना आता नवीन वर्ष जसं सुरू झाला जानेवारीचा हप्ता कोणालाच यापासून योजनेपासून वंचित राहू दिलं नाही। सर्वांना सरसकट पैसे जमा केले। आता बघा, तुम्ही सुद्धा घाबरू नका, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे। पण ते पैसे सर्वात प्रथम 12 जिल्ह्यात यादी जाहीर झालेली आहे, ती यादी सुद्धा तुम्हाला दाखवतो। आणि जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील, ठीक आहे। तर तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि किती पैसे वाटप झालेले आहे। आता महाराष्ट्रात टोटल 6 विभाग आहे, तर 6 विभागांपैकी या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे आणि मकर संक्रांतीत सर्वात मोठं गोड गिफ्ट महिलांना देण्यात आलंय। आता कोण्याही महिलांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही असं शंका राहणार नाही। सर्वांना या योजनेपासून पैसे मिळणार आहे। 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। 6 विभागांमध्ये सर्व विभागात पैसे वाटप झाले। असं नाही की एक विभागात पैसे वाटप झाले, सरसकट सर्व विभागात पैसे वाटप केले। त्यातून पहिला जो विभाग आहे त्यातून पहिला विभाग म्हणजे पुणे विभाग। आता पुणे विभाग मधून कोणकोणता जिल्हा येतो लक्षपूर्वक ऐका की पुणे विभाग मधून कोणकोणता जिल्हा येतो। सर्वात प्रथम म्हणजे पुण्याला सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर असे 5 जिल्हे आहेत। त्यामध्ये पैसे वाटप झाले पहिल्या विभागात, ठीक आहे। आता पहिल्या विभागापैकी तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहता तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता। या विभागामध्ये सुद्धा 2100 रुपये वाटप झालेले आहे। आता 1500 वरने ही स्कीम राहिलेली नाही, आता ही स्कीम वाढून 2100 रुपये करण्यात आलेले आहे। आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती। गडचिरोलीला एक मोठी त्यांची सभा झाली, तिथं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं होतं की सर्व महिलांना आम्ही 2100 रुपये वाटप करणार। आता अजितदादा पवार म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना आदेश दिला की सर्व महिलांना आता 2100 रुपये तुम्ही वाटप करा। कोणीही महिलांना आता 1500 रुपये द्यायची गरज नाही, म्हणजे योजना आता वाढलेली आहे 1500 वरनं 2100 वरनं, ठीक आहे। आता दुसरा जो विभाग त्यांनी निवड केला आहे तो म्हणजे आता पाहू शकता पहिल्या विभागामध्ये तुम्हाला 5 जिल्ह्यात राहतात, त्या 5 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आता दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे खानदेशातून विभाग। आता खानदेश विभागामध्ये सुद्धा 4 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, ठीक आहे। अहिल्यादेवी नगर, नंदुरबार, धुळे आणि नाशिक, ठीक आहे, यामध्ये समावेश आहे। या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झाले। त्यापैकी जळगाव आणि अहिल्यादेवी नगर या 2 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। तिसरा विभाग आहे तो म्हणजे नागपूर। आता बघा दुसरा विभागामध्ये खानदेशमध्ये पैसे वाटप झाले, तुम्हाला माहिती आहे धुळे, नंदुरबार, धुळे, नंदुरबार, अहिल्यादेवी नगर आणि यापैकी जळगावला आणि अहिल्यादेवी नगरला सर्वात प्रथम पैसे वाटप झालेले आहे, ठीक आहे। तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, ठीक आहे। आता तिसरा जो विभाग आहे म्हणजे तो तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे
चंद्रपूर, गडचिरोली, त्यापैकी गडचिरोलीला पैसे आलेले आहेत आणि गडचिरोलीनंतर चंद्रपूरला सुद्धा पैसे आलेले आहेत। गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झाले। 24 तासाच्या आत सर्वांना पैसे आलेले असतील। आता 1 वाजेपासून ही योजना सुरू झालेली आहे, म्हणजे पैसे वाटप सुरू झाले, महिलांच्या बँक खात्यात पैसे येणं सुरू झालेलं आहे। ठीक आहे, त्यापैकी शेवटचा विभाग म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पुणे, पालघर असं जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता पैसे वाटप झालेले आहे। आता संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद, बहिणींना छोटीशी विनंती आहे की शासनाने जे काही अपडेट येत असतं, ठीक आहे, आता बहिणींना एक छोटीशी विनंती आहे की शासन जे काही अपडेट देतं ते सर्व अपडेट मी तुमच्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवरनं ते जाहीर करण्यात येतं। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला माहिती देत असतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून, म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जे पण शासनाचे नवीन नवीन नियम येतात ते सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटून जातील। ठीक आहे, आता पाहूया छोटीशी एक अपडेट काय आली आहे। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्यांचे काही तांत्रिक अडचणी असेल, काही प्रॉब्लेम असेल, ते जर दुरुस्ती केली नसेल तर तुम्हाला सुद्धा आता नवीन पर्याय दिलेला आहे, तुम्ही सुद्धा आता नवीन फॉर्म भरू शकता। ही सुद्धा माहिती आपला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आता यावर एक मोठी माहिती म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे घरकुटी सर्वांना देण्यात येणार आहे, पण आता घरकुटी सर्वांना देण्यात येणार आहे ते 5,000 अनुदान सुद्धा मिळणार आहे। आता 5,000 अनुदान कसं मिळणार आहे, सर्व महिलांना तर मिळणार नाही, पण काही ठराविक महिलांना 5,000 रुपयाचं अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। आता कोणाला 5,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे, ज्या महिला गोरगरीब महिला असतील, त्यांना 1 रुपयाचा सुद्धा सहारा नसेल, अशा महिलांना अनुदान देण्यात येणार आहे। अनुदान कशावरनं मिळणार आहे, जे अनुदान मिळण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी योजना आणलेली आहे, तर यामधून आता अनुदान देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता सर्वात प्रथम पाहूया की लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला आता पात्र राहणार का, नाही असं नाही। आता ज्या महिलांना त्यांनी जे बाबी आणलेली आहे, त्यांनी जे नवीन निकष आणलेले आहेत त्या निकषामध्ये बसणं खूप गरजेचं असतं। जर तुम्ही निकषामध्ये बसले नाही तर तुम्हाला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाही। निकष सोपा आहे, तुम्हाला माहिती आहे कागदपत्राची मागणी केलेली आहे, कागदपत्र जर तुमचं पूर्ण असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, नाहीतर पैसे मिळणार नाही। आता आदित्यताई तटकरे यांनी काय म्हटलंय की महिलांना आता हे 5 कागदपत्राची आवश्यकता आहे, जर 5 कागदपत्र यांनी जमा केले तर कुठल्याही महिलांना या योजनेपासून धोका राहणार नाही, आणि जर महिलांनी या योजनेपासून लाभ घ्यायचा असेल तर या 5 कागदपत्राची त्यांनी मागणी केलेली आहे। मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय कोणकोणते ते कागदपत्र आहे, ते सर्व मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, तुम्हाला आय बटनला तो व्हिडिओ मिळून जाईल, नाही तर तुम्हाला एंड स्क्रीनला तो व्हिडिओ भेटून जाईल। ठीक आहे, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।